आजचा हा एपिसोड थोडा खास आहे. आता तुम्ही विचाराल का, तर ते का ते तुम्हाला लवकरच कळेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वागत करूयात आपल्या मास्टर्स आणि स्पर्धकांचं. मास्टर देवेंद्र आणि त्यांचे 3 दमदार मास्टर सोनिया आणि त्यांचे 4 कलाकार. मास्टर स्वरूप आणि त्यांचे 3 शिलेदार. आणि आता स्वागत करूयात आपल्या द ब्युटिफुल ग्रँड मास्टर उर्मिला मातोंडकर यांचं. आज शेवटची अग्निपरीक्षा. आज परत एकदा आपल्यातले 2 कोणतरी स्पर्धक तात्पुरते आपल्याला सोडून जाणार आहेत, या स्पर्धेला सोडून जाणार आहेत. आणि खरं सांगायचं तर आजपर्यंत अनेक एलिमिनेशन्स झाली आणि त्यातले खरोखरच आम्हा सगळ्यांकरताच सगळेच अफलातून होते. पण स्पर्धा असल्यामुळे कधी कधी ती वेळ त्यांची नव्हती असं म्हणूया, आणि त्यामुळे त्या स्पर्धेमधला त्यांचा प्रवास तात्पुरता थांबला गेला होता. पण एका गोष्टीचा मला आज खूप आनंद होतोय की ही अग्निपरीक्षा माझ्याकरता सुद्धा आज शेवटची आहे. कारण ह्यापुढे पुढच्या आठवड्यापासून हे शिवधनुष्य तुम्हा सगळ्यांना पेलायचं आहे आणि तुम्हा सगळ्यांना निवडायचं आहे आपल्या महाराष्ट्राचा पहिला वहिला डान्सिंग सुपरस्टार आणि ह्या मानाच्या जरीपटक्याचा मानकरी. त्यामुळे आजच्या ह्या शेवटच्या अग्निपरीक्षेकरता तिन्ही मास्टर्सना आणि आपल्या या अप्रतिम स्पर्धकांना माझ्या अनेक अनेक शुभेच्छा. जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. कालच्या परफॉर्मन्सेसच्या आधारावर तिन्ही टीमच्या मास्टर्सनी आपापल्या टीम्स मधून एका मुलीला आणि एका मुलाला डान्सच्या अग्निपरीक्षेसाठी नामांकित करण्याची आजची ही शेवटची वेळ आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी मंचावर आमंत्रित करतो मास्टर स्वरूप यांचे शिलेदार. वादियाँ ये खुला आसमां आ गए हम कहाँ है मेरे साजना. मास्टर स्वरूप, माझे 1,500 शिलेदार उभे आहेत. तर त्यामध्ये स्वप्नील पुढे आहे बाबा. ऑल द बेस्ट. आणि मृण्मयी छान दिसते, जा आणि शिलेदारांकडे परत या. ऑल द बेस्ट गाईज. स्माइल करा आणि आग लावून द्या. तुम्ही दोघंही त्या रेड सोफ्यावर बसू शकता. आपल्या परफॉर्मन्सची वाट पहा. थँक्यू सो मच 3 ऑफ यू. प्लीज टेक अ सीट. जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. आता मी मंचावर आमंत्रित करते मास्टर सोनियाचे कलाकार यांना. जोरदार टाळ्या. मेरे हाथ में तेरा हाथ हो. ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. मास्टर सोनिया. मुलांमध्ये प्रियांशू. ऑल द बेस्ट. थँक्यू. मुलींमध्ये अक्षता. प्रियांशूनी यावेळेस गेल्या एपिसोडला बचाटा स्टाईल परफॉर्म केली आणि थोडीशी त्याच्या स्टाईलपेक्षा वेगळी स्टाईल त्याला दिली की थोडासा त्याचा गोंधळ होतो. त्याची इंटेन्सिटी खूप छान होती, एक्सप्रेशन्स खूप छान होते, पण टेक्निकली मला थोडासा प्रियांशू लूज वाटला. त्यामुळे मला प्रियांशूला नॉमिनेट करावं लागतं. आणि अक्षताच्या बाबतीत मला असं वाटतं की जे कालच्या एपिसोडला तिने गाणं केलं ते तिचा हातखंडा आहे असं मला वाटतं. आणि माझ्या खूप जास्ती अपेक्षा होत्या अक्षताकडनं त्या गाण्याच्या वेळेस. पण दोघांचा नाच बघता मला स्वप्नील थोडा जास्त डॉमिनेटिंग वाटला अक्षतावर. त्यामुळे मी यावेळेस अक्षताला नॉमिनेट करते. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. पूजा, स्वप्नील, तुम्हा दोघांनाही थेट प्रवेश मिळतोय टॉप 10 मध्ये. त्यामुळे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नील आणि पूजासाठी. प्रियांशू, अक्षता, तुम्हा दोघांनाही तुमच्या परफॉर्मन्सची वाट बघावी लागणार आहे. तोपर्यंत तुम्ही त्या लाल सोफ्यावर बसू शकता. थँक्यू. थँक्स लॉट. आणि आता मी मंचावर आमंत्रित करतो मास्टर देवेंद्रचे दमदार. प्रेमम वेकपम क्रिटिकल कंडिशनम. प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग. मास्टर देवेंद्र,
सुमित, कारण की कालच्या आपल्या ड्रीममध्ये थोडंसं आपलं चॉकलेट थोडंसं लूज वाटलं. ओके, आय वॉन्ट दॅट चॉकलेट बॉय स्ट्रॉंगली बॅक. ओके, आणि ऋतुजा, बी पॉझिटिव्ह अँड रॉक द शो. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. पुण्यकर, तुझी डायरेक्ट एंट्री झाली आहे टॉप 10 मध्ये. अभिनंदन, जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. सुमेध आणि ऋतुजा, ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट फॉर युअर परफॉर्मन्स. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. नामांकनं जाहीर झाली आहेत. आपल्या आजच्या शेवटच्या अग्निपरीक्षेसाठी 6 स्पर्धक आपल्याला मिळालेत. तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या अग्निपरीक्षेला. याच्या ध्यानी मनी आहे एक ती, दुसरा डान्स, मराठीतून चाले सध्या दोघांशी रोमॅन्स. येत आहे मास्टर सोनियाचा कलाकार, महाराष्ट्राचा जावई बापू, नागपूरचा प्रियांशू. प्रियांशू, टेन्शन आलंय? नाही. रोमॅन्स विषयी सांगितलंय तुला, रोमॅन्सची शपथ. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्यू. shouting प्रियांशू. सुपर्ब. डान्सची अग्निपरीक्षा आणि त्यात तुझं नामांकन. काय बोलायचंय त्याबद्दल? मी कुछ नहीं, बस जजेस के ऊपर में अभी. अच्छा, उनसे ही सुनना है. चलिए ठीक है जी. मास्टर स्वरूप, छान सुरुवात प्रियांशू. तुझं जे स्टाईल आहे त्याला फारच छान प्रमाणे निभावलं तुम्ही. आणि फक्त एक नी स्लाइड करून पुढे आला तेव्हा बॅलन्स सरकत होता, पण तू सांभाळून गेला तिकडे. स्पेशली ते वरती जाऊन ते बॅक वॉक आणि वेव होता हँडचं, मला आवडलं ते. एक ॲडवाईज आहे, कारण आता कॉम्पिटिशन पुढे चाललंय पुढे चाललंय पुढे चाललंय. सर ऑल द बेस्ट यू. काहीतरी वेगळं करायचं, ते स्टाईल धरून काहीतरी डिफरंट पॅकेज करून याचा. पण व्हेरी नाईस परफॉर्मन्स फॉर टुडे. लास्ट टाइम पण तू तुझ्या एनर्जी तुझ्यामध्ये होतं म्हणून तू पुढे सरकला. आता पण बघूया तुझ्या एनर्जी कुठे घेऊन जातं. कॉंग्रॅट्स. प्रियांशू,
मला एंड तुझा आवडला. थँक्यू तू सर. तुझा फिनिशिंग केलंस त्या हायड्रॉलिकवरनं स्लोली डाऊन आणि तू त्या पोलवर जे मूव्ह झाला ते खूप छान दिसलं इथून दिसताना. ओव्हरऑल तुझा जो परफॉर्मन्स बघितला किंवा दोन्ही साईडला तू स्टेप्स यूज करून गेलास जनरली, कारण की आताचा राऊंड असा आहे की यू हॅव टू गिव्ह युअर बेस्ट आणि त्या बेस्टमध्ये आय फाउंड समवेअर थोडंसं शेकी वाटलं, पण टेक्निक वाईज तुझ्या स्टाईल वाईज तू छान केलं आहेस. तुझ्या पुढच्या जर्नीसाठी बेस्ट लक. थँक्यू. ओके, व्हेरी गुड प्रियांशू. नाही, मला असं वाटतं की सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते ज्ञ तुझा अख्खा परफॉर्मन्स हा तुझ्या स्टाईलला धरून होता. बऱ्याचशा गोष्टींचं ब्लेंड करण्यापेक्षा एका स्टाईलला धरून आपल्याला काय म्हणायचं ते म्हणणं हे मला आवडतं, म्हणून प्रियांशू मी तुला सांगितलं की तू तुझ्या स्टाईलमध्येच कर. आणि मला एकच गोष्ट जी मला नाही आवडली, नशा शब्दाला तू एक जी ॲक्शन केलीस ती मला नाही पटू शकत परफॉर्मन्समध्ये. तेवढं फक्त टाळलं असतंच तर खूपच फील मला आणखीन चांगला आला असता. मी तिकडे क्षणभर डिस्टर्ब झाले, पण खूप छान. आणि तुझे डोळे खूप वेगळं बोलतात आणि तुझ्या भुवयांचा संचालन असं नृत्यामध्ये असतं. वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर करायचा असतो आयब्रोजचा. तू नकळत तो करतोयस आणि तो अतिशय सुंदर आहे आणि तो खूप बोलून जातो. तो खूप डोळ्यांना कॉम्प्लिमेंट करतो. अभिनंदन तुझं. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू मास्टर सोनिया. आता ग्रँड मास्टरला तुझा परफॉर्मन्स कसा वाटला विचारूया. ग्रँड मास्टर. मला आज कुठेतरी असं वाटलं की तुझाच स्वतःचा अंतर्गत कॉन्फिडन्स थोडा कमी होता. जी ईज आणि जो इनर पॉवर तुझ्या गेल्या परफॉर्मन्समध्ये होती ना, की जे म्हणजे आम्ही इकडे तिकडे काही करूच शकलो नाही. 1-2 ठिकाणी तिथे सुद्धा तुझे बीट्स मिस झाल्या, पण इट जस्ट इन मॅटर बिकॉज वी कुडंट टेक आवर आयज ऑफ यू. ते आज मला अंतर्गतरित्या थोडं कमी वाटलं. आणि यू गेव युअर बेस्ट. मे बी वी आर बिकमिंग व्हेरी क्रिटिकल ऑर आय डोंट नो. यू आर फॅन्टॅस्टिक ॲज ऑलवेज. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू ग्रँड मास्टर. प्रियांशू, खूप मजा आली तुझा परफॉर्मन्स बघून. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रियांशूसाठी. थँक्यू. कळतं पण वळत नाही, की वळतं पण कळत नाही. संत्र्यासारखा जोक सोलला तरी पोर हसत नाही. येत आहे मास्टर स्वरूपची शिलेदार, पुण्याची शेरनी मृण्मयी. मृण्मय, घेऊन टाक. मृण्मयी, तू खूप छान दिसतेस. त्यामुळे आता अर्ध बॅटल जिंकलेलंच आहे, अर्ध आता तू जिंकून टाक. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. ज्याच्या ओढींना हा जीव सोला येडा पिसाळा. काटा रुतला ग पाय रुतला, काटा इश्काचा जिव्हारी रुतला. काटा रुतला ग पाय रुतला, काटा इश्काचा जिव्हारी रुतला. ओठावर गाली आली लाज माझ्या गाली रंग माझा गोरा गोरा. त्याला बोलले मी अशी मला लाला रंग जशी लई भारी. त्याचा तोरा उभ्या गावाच्या आला हे ध्यानी. त्याला सांगावं थोडं हो कोणी, ज्याच्या ओढीला हा जीव झाला येडा पिसाळा. काटा रुतला ग पाय रुतला, काटा इश्काचा जिव्हारी रुतला. काटा रुतला ग पाय रुतला, काटा इश्काचा जिव्हारी रुतला. काटा रुतला ग पाय रुतला, काटा इश्काचा जिव्हारी रुतला.
व्हॉट अ माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मृण्मयीसाठी. काटा रुतला का? याला म्हणतात रिस्पॉन्स. क्या बात है. काय गोड दिसतेस ग तू. थँक्यू. तू फर्स्ट टाइम या अग्निपरीक्षेत आलेली आहेस. तुझं नामांकन आहे. काय वाटतंय? मला रिझल्टचं काही नाही. मी फक्त ठरवलेलं की मला माझं 100% द्यायचं आहे आणि मला फाडायचं आहे. स्टेज पडायचं. स्टेज फाडायचं आहे. व्हेरी गुड. बाई तुझा रिस्पॉन्स काही थांबत नाहीये. आपण डायरेक्टली मास्टर्सकडे जाऊया. मास्टर सोनिया. पहिली गोष्ट म्हणजे मी तुला असं सांगू इच्छिते की तू खूप छान दिसतेस. थँक्यू खूपच गोड दिसतेस. तुझा परफॉर्मन्स मी जो अपेक्षा केली होती, म्हणजे मी ॲक्च्युली आय वॉज वेटिंग की मृण्मयी काय आता दाखवणार आहे मला. माझ्या खूप 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 जास्ती अपेक्षा होत्या मृण्मयी तुझ्याकडनं. त्या नाही पूर्ण झाल्या. कारण तुला सांगते, तू स्टेजचा उत्तम वापर करतेस हे तू आम्हाला दाखवलंयस ऑलरेडी. पण तू अख्खा नाच बेताल होतीस. इकडे दादऱ्याचा ढोलकीमध्ये ह्या बेताल, चक्रा बेताल, खाली बसून बेताल. दुसरी एक तुला गोष्ट सांगते, कारण तुझा लावणी हा आवडता प्रकार आहे, त्यामुळे तू पुन्हा त्याच्यामध्ये सुधारणा करावीस असं मला वाटतं. थेट बघतात लावणी नर्तिका. ह्याच्या मागचं एक कारण असं आहे की आलेल्या ऑडियन्समधल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की ही माझ्यासाठी नाचतीये. हा त्याच्यातला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, जो मला आज हे तुझ्यात आहे, जे आत्ता मला दिसलं नाही. का मला माहिती नाही. जेव्हा मी तुझा पहिल्यांदा नाच बघितला तेव्हा मला असं वाटलं होतं, म्हणजे मला वाटतंय अजूनही, की तू उत्तम 10मध्ये आहेस आणि तू असायलाच पाहिजेस, कारण तू खरंच खूप चांगली नाचतेस. फक्त आज असे थोडेसे गोंधळ झाले. मॅम नेक्स्ट टाईमपासून नक्की लक्षात ठेव. थँक्यू सो मच मास्टर सोनिया. मास्टर देवेंद्र. मृण्मयी, तुझं गाणं अप्रतिम. तुझा जो तोडा होता तर मला वाटलं आज तू तर एकदमच परत एक रापचिक मायकल जॅक्सन लावणीमध्ये मला वेगळा दिसेल असं वाटलेलं. आणि काटा रुतला ग बाई रुतला, त्या हातावाली जी मुवमेंट आहे ना, त्याच्यामध्ये खूप पॉवरफुल एनर्जी पाहिजे. की एखादी लावणीवाली हँड्स करते, त्याच्यातली जी पॉवर आहे ना, तो मला थोडासा शेकी वाटला. पण मला खूप खात्री आहे की तुझी पुढची संधी मिळाली तर ह्या सगळ्या चुका तू वॉशआउट करून, मी जसं म्हणतोय तसं टॉप 3 काय, आय थिंक सो टॉप 1ला पण तुला जायला हरकत नाही. नक्कीच. नाही खरंच या Okay. बाबतीत मी सहमत आहे मास्टर मृण्मयी? देवेंद्रमध्ये. यू आर बेस्ट. कीप इट अप आणि पुढच्या प्रवासासाठी तुला बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच मास्टर देवेंद्र. मास्टर स्वरूप. मृण्मय, सहमत 1-2 ठिकाणी आहे त्यांचं ते आपलं लास्ट स्पिन. पण मृण्मय, माझं थोडं मत वेगळं आहे, कारण आम्ही एकदम प्युअर जे आमचं स्टाईल नाही, प्युअर लावणी ते अटेम्प्ट नाही केलं होतं. एक मिक्स्ड लावणी आहे, थोडं फ्री स्टाईल पण आहे त्याच्यामध्ये, म्हणून ते ग्राफ तसं होतं. पण माझं जे अपेक्षा होतं मृण्मय पासून, मृण्मय मेड मी हॅपी टुडे. ते जसं सांगितलं एक ठिकाणी जे आपलं स्पिन करताना थोडा ऑफबीट होता, ते आपण बघूया. पण ब्युटिफुल परफॉर्मन्स मृण्मय. आय लव्ह यू. ब्युटिफुल. ऑल द बेस्ट. मास्टर स्वरूप. विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना. ग्रँड मास्टर. मृण्मयी, तू इतकी सुंदर दिसतेस की खरोखरच तुझ्यापासून नजर हटत नाहीये. Thank you. खूपच छान. आणि परफॉर्मन्स सुद्धा छान झाला. पण एक गोष्ट आपल्याला सगळ्यांनाच लक्षात ठेवली पाहिजे की आता खरोखरच अशा लेवलला आलोय आपण सगळे की कुठलीही गोष्टीकडे दुर्लक्ष करून किंवा ती कानाडोळा करून चालण्यासारखे नाहीये. आज मला कुठेतरी असं वाटलं की जशाप्रमाणे मास्टर देवेंद्र म्हणाले त्याप्रमाणे काय काय ठिकाणी पॉवर नव्हती, काही काही ठिकाणी पॉवर इतकी होती की ग्रेस कमी पडली. पण मला असं वाटतं की कुठेतरी माणसाची जी ती एनर्जी असते ना, तीच शेवटी प्रत्येक प्रेक्षक पकडतो ग. लोक जेव्हा प्रेम देतात तेव्हा ते अपेक्षासुद्धा वर 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 नेतात आणि अपेक्षांच्या खांद्यांवरती खूप जड 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 ओझं देतात. पण हरकत नाही, मास्टर्सनी सांगितलेल्या गोष्टींवरती नक्कीच तू काम कर. पण अप्रतिमच ग, तू छानच आहेस, प्रश्नच नाही. वा. थँक्यू ग्रँड मास्टर. मृण्मयी, टेन्शन आलंय? टेन्शन नाही, पण नक्कीच मास्टर्सनी जे काही टिप्स दिल्या आहेत त्याच्यावरती मी नक्की पुढे प्रयत्न करीन. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मृण्मयीसाठी.
आहे छोटासा रिचार्ज, पण टॉक टाइम फार व्हायब्रेट होई सारखी करी नक्कल चिक्कार. येत आहे मास्टर देवेंद्रची दमदार पुण्याची ऋतुजा. जोरदार टाळ्या. ही गुलाबी हवा वेड लावी जीवा हाय श्वासातही ऐकू ये मोरवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा कापुणी रंग हे उधळले अंबरी भान हरपून मी कावरी बाबरी काकळीना तरी बोलतो पोरवा ऐकू ये मोरवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा हाय श्वासातही ऐकू ये मोरवा ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. क्या बात है. ऋतुजासाठी जोरदार टाळ्या उजव दे. सगळ्यात आधी तिने माझ्या गाण्यावर परफॉर्म केलं म्हणून तुला थँक्यू थँक्यू. आणि तू खूप क्यूट दिसतेस. खूप क्यूट दिसतेस. Thank क्या you. बात आहे. आणि नंबर 2 म्हणजे ही पण गुलाबी आहे, तू पण गुलाबी आहे. त्यामुळे सगळीकडे गुलाबी रंग असा पसरलेला आहे नाही का. पण हा गुलाबी रंग आपल्या मास्टर्स पर्यंत किती पोचलाय हे आपण त्यांनाच विचारूयात. मास्टर स्वरूप, ऋतुजा, खूप गुलाबी आहेस तू. मला परफॉर्मन्स सुरू झाला तेव्हा मला दॅट वॉज अ ब्युटिफुल पार्ट. ते इंडियन सेक्शन मला खूप आवडलं, खूप आवडलं, खूप आवडलं. म्हणजे बँग ऑन देअर यू आर ऋतुजा. कंटेम्पररी पण तुम्ही मस्त केलं. मला थोडंसं आणखीन बघायचं, आणखीन बघायचं, आणखीन बघायचं आहे. थोडं टेक्निकवरती वर्क कर. एनर्जी तुझ्यामध्ये आहे आणि तू एक मस्त कंटेंडर आहे. ऑल द बेस्ट ऋतुजा. कीप गोईंग. थँक्यू सर. थँक्यू. सुपर. माझं सोन्या. जसं आधी मास्टर देवेंद्रांचं अभिनंदन. छान प्रॉपर्टी चा वापर अप्रतिम. थँक्यू थँक्यू. मला सुरुवात खूप आवडली, मला शेवट खूप आवडला. ही गुलाबी हवा वेड लावी जीवा. हं? इतकी सुंदर एंट्री तुला तुझ्या सरांनी दिली होती. तो मानेचा खटका जो दिलास ना पहिला, तो मला इतका खटकला ऋतुजा. कारण नृत्य हे शरीराच्या स्वाभाविक हालचालीतनं निर्माण झालंय. स्वाभाविक हालचाल, मनुष्याला येणारे जे अनुभव आहेत त्याचंच प्रकटीकरण नृत्यात व्हायला पाहिजे. ही बेसिक संकल्पना आहे जी तुम्ही कोणीच विसरू नका असं मला वाटतं. आणि कथ्थकच्या मी तुला हस्तकांमध्ये काही फरक करायला सांगितले होते, ते नाही झालेत, पण ते नाही होणार आहेत इतक्यात. परत तू ती स्टाईल वापरण्याचं धाडस केलंस याबद्दल तुझं अभिनंदन. हे जी मधली जी ओव्हर एनर्जी आहे ना, ती टाळ, तर गाण्याचा इफेक्ट आणखीन आला असता. ओके. रागावलीस? नाही अजिबात नाही. नाही नेक्स्ट टाइम नक्की ट्राय करेन. थँक्यू मास्टर सोनिया. मास्टर देवेंद्र, ऋतुजा, आपण सगळ्या मिक्स स्टाईल ठेवल्या होत्या. आपण फ्री स्टाईल यूज केली होती पर्पजली, कारण की तुझ्या रोजच्या परफॉर्मन्समध्ये आपण थोडंसं कंटेम्प दाखवलं आणि आपल्याला माहीत होतं की कथ्थक हात आले की आपल्या
मास्टर बसले आहेत तिकडे ते आम्हाला म्हणजे आम्ही फुल प्रिपेअर्ड होतो आणि म्हणून म्हटलं आपण कथक करूया, थोडं भरतनाट्यम करूया. आणि तुझी जी बॉडी लँग्वेज आहे खूप फ्लेक्झिबल आहे आणि तुझं ते फॅन घेऊन चक्कर्स जसं 1 2 अँड 1 2 3 4 ते सुप्पब होतं, ऑन टाईम होतं. जी गोष्ट वापरायची आपण ठरवली होती आणि तिचं प्रेझेंटेशन सॉन्ग वाईज आपल्याला करून दाखवायचं होतं ते आपण गुलाबी हवेमध्ये एकदम गुलाबी करून टाकलंय आणि खूप छान केलंयस तू. सुपर. थँक्यू. थँक्यू मास्टर देवेंद्र. ग्रँड मास्टर. अतिशय सुंदर एंट्री, अतिशय सुंदर एक्झिट आणि मधल्या तर ह्या प्रॉप बरोबरचे जे तुझे मुवमेंट्स होत्या, एखादं फुलपाखरू आमच्या समोर आल्यासारखं वाटलं, एखादी गुलाबी परी आली, एक छान परफॉर्मन्स देऊन गेली असं वाटलं. गाणं जेव्हा इतकं एक्सप्रेशन्सनी आणि तरलतेने भरलेलं असतं ना, तेव्हा तो बॅलन्स ठेवणं आणि कॉम्पिटिशन नृत्याची आहे त्यामुळे ते नृत्य पण दाखवणं आणि ती तरलतासुद्धा बॉडीमध्ये फ्लुइडिटी ठेवणं, हा जो दोन्हीचा बॅलन्स असतो तो खरंच खूप कठीण असतो. आणि काय सांगू, अभिनंदन तुझं आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच ग्रँड मास्टर. जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. आणि आता काय आहे, मी असं अदरवाईज म्हटलं नसतं, पण स्टेजवर 2 गुलाबी रंग असल्यामुळे दुसरा गुलाबी रंग पण आम्हाला बघावाच लागेल, कारण जरा जास्तच गडद गुलाबी होईल जर गुलाबी रंगाला इथून थोडीशी सोबत मिळेल. तुमचं काय म्हणणं आहे? खरंय खरंय. चला. वा वा वा. आजा अभि. ही गुलाबी हवा भेड लावी जीवा हाय श्वासातही ऐकू ये मोरवा ही गुलाबी हवा भेड लावी जीवा. कापुणी रंग हे उधळले अंबरी भाव हरपून मी सिझलिंग हे सिझलिंग, इकडे पण सिझलिंग तिकडे पण सिझलिंग, आमचं काय खरं नाही. क्रांत कडे काकडे तिकडे काकडे धा. क्रांत कडे काकडे तिकडे काकडे धा. क्रांत कडे काकडे तिकडे काकडे धा. अधा अधा. ओके आता 1 2 3 सिझलिंग. चटँग पटँग, सिझलिंग. खरंच सांगायचं झालं तर मास्टर स्वरूपना जेव्हा तुम्ही बघता डान्स करताना, दॅट्स द कनेक्ट आय एम टॉकिंग. तुम्ही पर्सनलमध्ये काय आहात काय नाही आहात मी नेहमी सांगत असते, दोज आर द 2 minutes विच आर युअर्स. सो दॅट इज द कनेक्ट. आणि अमृता तर आपली काय बुवा. पण ग्रँड मास्टर, एक गोष्ट मला माहिती आहे, मास्टर स्वरूप यांचा कनेक्ट फक्त 2 मिनिटांचा नसतो, त्यांचा कनेक्ट तो कायम असतो. म्हणून हे सगळं पॉसिबल होत असतं. येस, या तुझ्या अप्रतिम ऑब्झर्वेशन करता टाळ्या झाल्याच पाहिजे. थँक्यू मास्टर. थँक्यू सो मच. आता आपण वळतोय आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. मॉप त्याच्या खांद्यावरी हातात असतो झाडू. मॉप त्याच्या खांद्यावरी हातात असतो झाडू. दोन्ही त्याच्या सोबत असे जसे 2 भिडू. येत आहे मास्टर स्वरूपचा शिलेदार मुंबईचा स्वप्नील. जोरदार टाळ्या. स्वप्नील, येस मॅम. जिंकू किंवा मारू एकदम होऊन जाऊ दे. ऑल द बेस्ट. येस मॅम, नक्कीच. सबने
जागी जागी है धरती सारी और जागा जागा है अंबर, जागी जागी है नदियां सारी और जागा जागा है सागर, जागो मंगल 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 जागे न घर सारे जागे हैं घर सारे जागा है अब हर गाँव, जागी है बगिया तो जागे हैं पेड़ और जागी है पेड़ों की छाँव, मंगलम मंगलम मंगल मंगल और आवे जो गंगा नहाने, रात हर घाट से हट जाए, सूर्य किरणों की परवार पाने और अंधियारा सब कट जाए, कोई तट पे ही धुनी रमावे, कोई दर्शन को झटपट जाए, जो भी आवे मन की पावे, पाप सब जन्मों का धुल जाए, लेके करवट उठे फिर बजरिया और धंधा सभी खुल जाए, लाला मुंशी पुजारी सिपहिया हल्का भारी हर एक तुल जाए, जोगी लेके फिरे एक तारा और बस अपने मन की गाय, खुले सभी के भाग का द्वारा, सभी कुशल मंगल हुई जाए, मंगल 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 कमाल कमाल कमाल, जोरदार टाळ्या. व्हॉट अ माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स. मला असं वाटतं की आपण डायरेक्ट आपल्या मास्टर्सना विचारू, त्यांना तुझा परफॉर्मन्स, त्यांना तुझी एनर्जी कशी वाटली ते. मास्टर देवेंद्र. तुझ्यासाठी हे स्टेज पण खूप कमी आहे माहिती आहे का. तुझी जम्स, तू जे काही इकडे युद्ध केलेस, आकांतांडव केलेस यार, और अंधियारा सब कट जाए, अमेझिंग यार स्वप्नील, थँक्यू सर. अमेझिंग. आणि फोक पण त्याच्यामध्ये फोक फॉर्ममधला कलरी पैटू जो प्रकार आहे त्या मार्शल आर्टचा खूप छानपणे उपयोग मास्टर स्वरूपनी केला आहे. आणि थोडंसं मला असं वाटलं होतं की जिकडे ते वेपन्सचे साऊंड येतात मध्ये झांज येतात तिकडे आपलं रिअल वेपन्स असतं तर त्याच्यामध्ये ते आलं असतं ना अजून एकदम फट्टे मजा आली असते. पण तुझा परफॉर्मन्स मला खूप मनापासून आवडला आहे स्वप्नील. थँक्यू सर. व्हेरी गुड स्वप्नील. वा Thank you, sir. मस्त. मास्टर सोनिया. मला आत्ता कळलं की मास्टर स्वरूप असं का म्हणतात की माझा एक कंटेस्टंट म्हणजे 500च्या बरोबर आहे. मला ह्यूज कॉम्प्लिमेंट आहे ही, ह्यूज कॉम्प्लिमेंट. मला तू जेव्हा नाचत होतास ना तेव्हा मला तुझ्या मागे तुझ्यासारखाच नाच करणारे 5000 लोक दिसत होते. अरे बापरे. आय एम सिरियस स्वप्नील. तुझे असं वळताना एक पीळ होता तुझ्या शरीराला, एक उडी मारताना तू एक पाय वेगळा वळवत होतास. तुझा पाय उचललास ना म्हणजे फुटपट्टी घ्यावी रे लोकांनी. मोजा पॅरलेल माझा पाय मोजा. खूपच छान. सुंदर, अप्रतिम, दिलखेचक, नयनरम्य, जोरदार, दमदार, शिलेदार. मास्टर सोनिया कडून तबला तोड कॉम्प्लिमेंट्स मिळाले तुला. क्या बात आहे. मास्टर स्वरूप, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? मी असं सांगतो हे मास्टर देवेंद्रसाठी एक भेट आहे. व्हेरी गुड यार. हे तुमच्यासाठीच होतं. सुपर. आणि कलरी आणि फोकचं एक कॉम्बिनेशन होतं. कलरीमध्ये शास्त्र पण वापरतात आणि वापरत पण नाही, तर आम्ही ते फक्त इंटरप्रिटेशन केलं होतं कलरीचं. आणि स्वप्नील माइंड ब्लोईंग, व्हेरी नाईस. म्हणजे द फायनेस्ट रेप्रेझेंटेशन ऑफ अ फोक डान्सर माझ्यासाठी स्वप्नीलचं परफॉर्मन्स होतं. थँक्यू सर. आणि माझ्यासाठी तू टॉप 3चा कंटेंडर आहे. And for me, this performance was Jhatang, Fatang, sizzling performance. वा. Yes.
थँक्यू. क्या बात आहे रे वा. विचारूया ग्रँड मास्टर ना. ग्रँड मास्टर, स्वप्नील, मला असं वाटतं ती ताकद, ती मेहनत आणि ह्या सगळ्यापेक्षा इट इज ऑल अबाउट हार्ट. इट इज ऑल अबाउट इट कमिंग फ्रॉम हिअर. अँड इफ इट कम्स फ्रॉम हिअर, नथिंग कॅन गो रॉंग. आणि तू आज हे सिद्ध करून दाखवलेस तुझ्या या परफॉर्मन्स नंतर. म्हणजे मला माहिती आहे की मी स्वतः ह्या मंचावरती घातलेले काही रूल्स ब्रेक करते, पण मला अगदीच राहवत नाहीये. त्यामुळे ह्याच्याकरता तुझे हात मिळवलाच पाहिजे. वा. जोरदार टाळ्या उंचावून देत ग्रँड मास्टर साठी. थँक्यू सो मच. तू बसू शकतो. आत्ताच सरले 16 तरी असा का वागतो? मुलींना बघायचं सोडून भिंतीला मिठी मारतो. येत आहे मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्याचा चॉकलेट बॉय सुमेध. ऑल द बेस्ट सुमेध. एकदम जोरदार होऊन जाऊ द्या. Thank you. सॉलिड. चॉकलेट बॉय, येस सर. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. ओ माय गॉड, माय गॉड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सुमेध साठी. मास्टर्स, तुम्हाला हा परफॉर्मन्स कसा वाटला हे सांगण्याआधी मी काहीतरी सुमेधला सांगू का प्लीज? सुमेध, कॅन आय जस्ट हग यू राईट नाउ? येस शुअर. वा. फॉर मी ॲज अ परफॉर्मर वेन आय डान्स, आय थिंक हे एक्सप्रेशन्स मी गेले कित्येक वर्षात बघितले नाही आहेत रे. अरे थँक्यू. इट वॉज फॅन्टॅस्टिक अँड यू टच मी हिअर अँड यू मेड मी क्राय. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू रिअली थँक्यू. थँक्यू. मला असं वाटतंय की आपल्या मास्टर्सना हा परफॉर्मन्स कसा वाटला आपण त्यांनाच विचारूयात. मास्टर सोनिया. मी दत्तक घेऊ तुला? शुअर मॅम.
मला शब्दच नाही आहेत मला खूपच सुंदर रे सुमेध थँक्यू मॅम. खूपच छान माझी बोबडी वळली आहे तुला चांगलं नाचलास हे सांगताना पण माझी बोबडी वळली आहे की कसं सांगू तुला थँक्यू मॅम. तू अखंड नाट्यशास्त्र म्हणजे मला दिसतंय तुझ्यात भरत मुनींचं नाट्यशास्त्र थँक्यू मॅम. सुपर थँक्यू मॅम. सुमेध, आय एम डिसअपॉइंटेड. कारण ऑडिशनपासून तुला बघत आलो. आज जे स्टाईल केलं तू सेम स्टाईल होतं. असं मी बोललं ना तर हे सर्व खोटं आहे. सुमेध, तू तिकडे अंधारातून आला, तिकडे जाऊन तू जो ओरडला आणि परत ते लाईट आला तुझ्यावर, तू जाऊन कोपऱ्यात लपला. इट वॉज लाईक अ हॉरर सॅड. तुझ्यामध्ये एक डान्सिंग सुपरस्टारचा ट्रेट नाही, तू इंटरनॅशनली आहे रे. थँक्यू सर. ह्यूज कॉम्प्लिमेंट, जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. रिसेंटली मी एक वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिप ला जाऊन आलो सिंगापूरला. तिकडे 25 कंट्रीज पार्टिसिपेटेड. मी सुमेधला आठवत होतो. थँक्यू. सुमेध मला इकडे हवा होता. सिझलिंग परफॉर्मन्स. थँक्यू सर. मास्टर देवेंद्र मला दे ना ह्याला हॅलो दे ना प्लीज मास्टर. एक मिनिट प्लीज दे, प्लीज मास्टर, प्लीज. दे ना. सिरियसली थँक्यू सर. सुमेध सुपर. थँक्यू सर. वा. आणि आता आपण बघूयात की आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला. ते ग्रँड मास्टर. कधी कधी टी व्हीवर परफॉर्मन्स बघताना त्याचा तेवढा आनंद लोक घेऊ शकत नाहीत. कधी कधी आहे त्याच्यापेक्षा जास्त वाटतो. पण जो कोण जिथे कुठे हा परफॉर्मन्स बघितलाय त्यांनी मला असं वाटतं की त्या तिघांनीही खरोखरच जे 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 काही सांगितलं ते 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 तितकंच खरं आहे. इट्स अ परफॉर्मन्स ऑफ अन इंटरनॅशनल लेवल. पण मी एवढंच म्हणू शकते रे, कारण आज आय एम प्राऊड टू बी इन दिस चेअर बिकॉज युअर ऑन दिस शो. आणि मला हे Thank करायला you, खूप ma'am. कंटाळा येतो. जोरदार टाळ्या Grandmaster साठी. कारण डान्स मी नेहमीच सांगते हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत मोठा भाग आहे. त्यामुळे मास्टर देवेंद्र तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन की तुम्ही त्याला असं काही ट्रेन केलं. आणि म्हणजे इट वॉज अ ट्रीट. मी कितीही बोलेन तरी कमी आहे. म्हणजे मला असं होत होतं की खरं समृता म्हणाल्याप्रमाणे एक 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 जे आणि इथे जे त्याने केलंय ना, मी तिथे ओरडले तिथे बसून. म्हणजे आय ऑलमोस्ट स्क्रीम्ड माय सेल्फ. It is a performance of an international level. Guys, we have, I think, gone beyond everything we have done so far. Superb, superb, Sumit. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या सुमेधसाठी. आता वळूयात आपण आपल्या पुढच्या परफॉर्मन्सकडे. खदा खदा हसते अशक्ता हंटरवाली. खदा खदा हसते अशक्ता हंटरवाली स्टाईल तिची मुलांसारखी आणि गावरान बोली. येत आहे मास्टर सोनियाची कलाकार पुण्याची अक्षता. अक्षता ऑल द बेस्ट. थँक्यू. कमॉन अक्की अगदी होऊन जाऊ दे. हा अगदी अगदी बस. ऑल द बेस्ट वगैरे सगळंच. थँक्यू. चालताना पदर झाडी नेसली पितांबरा जरी ग नेसली पितांबरा जरी ग नेसली पितांबरा
घेताना पदर झाडी नेसली पितांबरा जरी ग नेसली पितांबरा जरी दुल्लडी गळा पाच लडी ग दुल्लडी गळा पाच लडी चोळीवर खडी चमके ऐना चोळीवर खडी चमके ऐना ग पुण्या सावकाराची मैना नेसली पितांबरा जरी ग नेसली हा नेसली ग नेसली What a mind-blowing performance! अगं आई 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 आग लावून टाकलीस ग बाई तू स्टेजवर. नजर तर अशी काही भिडली होती तुम्हाला सांगतो. यांची नजर मला तर असं वाटतं आपले मास्टर्स जास्त जास्त नीटपणे सांगतील नाही का. विचारूयात का आपले मास्टर्स ना. चला. मास्टर स्वरूप कशा वाटल्या बाई. अक्षता म्हणजे परफॉर्म केल्यानंतर ते मास्टर सोन्या दिसतंय त्याच्यात. तर ते मास्टर सोन्या स्वतःला अक्षतामध्ये टाकून 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 ते चाललंय प्रथा आता. आणि फार कठीण आहे कारण तू मास्टर सोन्याच्या स्कूलमध्ये आहे आता. आणि जे ट्रेडिशन आहे आपलं ते तू सादर केलं इकडे. मला आवडलं. थँक्यू सर मला आवडलं आणि असंच करत राहा. मी असं सांगतो की तू फारच एक छान अभिनेत्री पण आहे. ऑल द बेस्ट. आय लव्ड युअर परफॉर्मन्स. ऑल द बेस्ट. अँड स्पेशली आय लव्ड दॅट स्टेप विथ ताल चोलीचा क्या बात आहे मास्टर स्वरूप. चोळीवर खडी चमके ऐना व्हेरी डिफिकल्ट टू कॅच आणि व्हेरी नाईस. आय लव्ड. थँक्यू सर थँक्यू. वा. मास्टर देवेंद्र. अक्षता फक्त इथली एक फक्त ती मिस्टेक आहे थोडीशी कारण की तिकडे आपला रिदम गेला. नेसली पितांबरा तुझा तो ऑफबीटमधलं सुपर्ब होतं आणि प्लस तू धा कडधेन धा धा देन कडकदा कडधेन धा तिथे सिंगलमध्ये जाऊन अगेन तू डबलमध्ये आलीस. मला तुझं गाणं आणि ज्या पद्धतीने मास्टर सोनियाने तुझ्याकडनं जे करून घेतलं इट्स रिअली गुड. मला खूप आवडलं. मला फक्त तुझी इन्व्हॉल्वमेंट थोडीशी कमी वाटली गाण्यावाईज. ओके तुझ्या डान्स वाईज नाही तुझ्या एक्सप्रेशन वाईज मला थोडीशी कमी वाटली. पण ज्या पद्धतीने वेगवेगळ्या लई वापरून जे केलंस सुपर्ब. व्हेरी गुड. थँक्यू सर थँक्यू थँक्यू मास्टर देवेंद्र. मास्टर सोनिया तुम्हाला एक सांगतो इथं लागलं बरं का. यांचा परफॉर्मन्स इथं लागला. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. छान नाचलीस अक्षता. कारण लावणीचा जो ठेका आहे ना धा कडदन्ना ता तेरेकेट ता कडदन्ना इतका सुपर्ब आहे तो. आणि तो प्रत्येक नेसली पितांबर जरी ग नेता कडदन्ना सुंदर. नेसली पितांबरा जरी आणि मला खूप भीती वाटते अक्षता तुझी की तू गाणं पुरुषाच्या हृदयाने घेशील का स्त्रीच्या. तर तू आज ते स्त्रीच्या हृदयाने घेऊन मला कृतकृत्य केलंयस आणि खूप छान नाचलीस तू. थँक्यू मॅम. मास्टर सोनिया एक 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 छोटी रिक्वेस्ट आहे. ओ तुम्ही ते इतकं इतकं क्युरिओसिटीने आणि इतकं ते अभिमानाने सांगताय ना तुमच्याकडून थोडंसं इकडे काहीतरी बघायचंय. हा म्हणजे नाही पण असं घडलं ना तर हे पाटील गाव जेवण घालतील बघा. आता बघा बाबा तुमच्यावर आहे बाई. वा.
झाडी हा नेसली पितांबरा जरी ग नेसली पितांबरा जरी ग नेसली पितांबरा जरी जरी गजर तारी लाल साडी जरी गजर तारी लाल साडी ग चालताना पदर झाडी नेसली पितांबरा जरी ग नेसली पितांबरा जरी ह्या म्हणजे- कपड्यात जर ही आग लावू शकता तर जर नऊवारी असती तर काय झालं असतं म्हणजे काय झालं असतं सगळ्या पामरांचं. म्हणजे मी म्हणालो तसं की अक्षताच्या परफॉर्मन्सनी घाया केलं, पण मास्टर सोनियाच्या परफॉर्मन्सने डायरेक्ट कोमात पाठवलंय मला. स्वीट. आणि परत जसं गायिकेने गायलंय तसं त्यांच्या बॉडी लँग्वेजच्या एक्सप्रेशन मध्ये कसं येतं. Correct. दिस इज द फायनर. ते आता आता आपण त्या स्टेजला पोचलोय. तुम्ही तर फॅन्टॅस्टिकच आहात म्हणूनच इथे आहात, पण त्याच्या पुढे हे असं जाता येतं. सुपर. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या मास्टर सोनियासाठी. आज मला कळलंय की आपण यांना या तिघांनाही आपण मास्टर्स का का म्हणतो. म्हणतो? कारण ते मास्टर्स आहेत आणि मास्टरच्या वरती काही नाही. हॅट्स ऑफ. थँक्यू. आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ग्रँड मास्टर. अक्षता, पायाची मुवमेंट झाल्यानंतर जी बॅक मुवमेंटच दोन ज्या झाल्या ना, खतम. तिथून तुझं पकडलंस ते एंडपर्यंत सोडायला दिलं नाहीस. त्याच्यातच मला वाटतं तुझी खूप मोठी जीत आहे ह्या परफॉर्मन्स करता. आणि हेच आम्हाला बघायचं आहे की तुम्ही किती स्वतःला जास्तीत जास्त वेगळ्या वेगळ्या आव्हानांमध्ये घालता आणि त्याच्यातनं कसे त्यांना सामोरे जातात. त्यामुळे खूप खूप अभिनंदन तुझं सुद्धा, तुझ्या मास्टरचं सुद्धा. मजा आली, खूप मजा आली. एकदम 100% टेरिफिक लावणी. थँक्यू. वा 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 वा. अक्षता जिंकलंस ग. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अक्षतासाठी. थँक्यू सो मच अक्षता. ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. बसू शकतेस. पुढच्या आठवड्यात आपण पाहणार आहोत आपले टॉप 10. अरे रे रे रे. टॉप 10 नाही सिद्ध्या, 8. उरलेले 8 फक्त. दॅट्स इट. नाही नाही हा? अमृता, तीच गंमत आहे. आजवर ज्या स्पर्धकांचा प्रवास तात्पुरता थांबलाय ते 10 स्पर्धक आणि आपले राखीव 3 स्पर्धक, त्यांच्यामधून विचार विनिमय करून ग्रँड मास्टर आणि मास्टर्स निवडणार आहेत 2 सर्वोत्तम स्पर्धक, जे पुढच्या आठवड्यातील टॉप 10चा हिस्सा बनतील. ओ. चला तर मग आता बोलवूया डान्सच्या या शेवटच्या अग्नी परीक्षेत असलेल्या आपल्या 6 स्पर्धकांना. जोरदार टाळ्या. मी आता त्या मुलाचं नाव घेणार आहे ज्या मुलाचा प्रवास आज पुरता या मंचावर संपतोय. आणि त्या मुलाचं नाव आहे प्रियांशू.
करना, बहुत ही दिल को छूने वाली बात आपने कही हमको. मैं वापस आऊंगा. जोरदार टाळ्या या स्पिरिट साठी प्रियांशूच्या. प्रियांशू तू खूप 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 चांगला डान्सर आहेस आणि मला असं वाटतं की खूप कठीण होतं एक मराठी असून मराठी वातावरणात स्वतःला मिसळून घ्यायचं आणि तुझ्यासाठी किती कठीण होतं त्यात ॲडजस्ट करणं मला ह्याची पूर्ण कल्पना आहे आणि तरी तू ते हसत हसत केलंस. ऑल द बेस्ट आणि पटकन परत ये. थँक्यू मास्टर सोनू. आणि आता मी त्या मुलीचं नाव जाहीर करणार आहे. त्या मुलीचं नाव आहे मृण्मयी आणि ऋतुजा. सिद्धार्थ म्हणजे ग्रँड मास्टर तुम्ही ही 2 नावं लिहिली होती. मला फक्त जाहीर करायचं होतं पण याचा अर्थ कळायला नाही मला. सर्वप्रथम मी अक्षताला सांगू इच्छिते की ती सेफ असल्यामुळे ती तिच्या जागेवर जाऊ शकते आणि मी सर्व ऑडियन्सना आणि मास्टर्सना विनंती करते की आपल्या आजच्या टॉपर्स करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या दोघींमध्ये डिसिजन करणं खरोखरच अति कठीण आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण ह्या दोघींमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये एक फेस ऑफ करायला हवा आणि माझ्या मते आपल्याबरोबर महाराष्ट्राने आपण सर्वांनी हे ठरवायला हवं की त्यामध्ये कुठली व्यक्ती ह्या 8 लोकांमध्ये आपलं स्थान पटकावू शकते. त्यामुळे ॲक्च्युली दोघींकरताही टाळ्यासुद्धा झाल्या पाहिजेत. आणि ग्रँड मास्टरच्या या फेअर थॉटसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रियांशू, ह्याच्याहून गोड मुलगा ह्या मंचावरती मी कधी पाठवायची आहे. त्यामुळे पुढच्या सोमवारी आमच्या बरोबर राहा कारण महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला निवडायचा आहे. महाराष्ट्राचा पहिला डान्सिंग सुपरस्टार आयडिया डान्स महाराष्ट्र डान्स